नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता मालती तिच्या हाताने ती इंद्राला जेवू घालते आणि इंद्र मालतीच्या हाताने जेवण करतो आणि जेवण करत असतो आणि तो म्हणत असतो की आई खरंच खूप छान भाजी बनवली आहे तू. अगदी लहानपणी बनत होती ना तशीच भाजी बनवली आहे, असं तो त्याच्या आईला म्हणतो. तर आता मालती पण त्याला जेवू घालते आणि जेवण झाल्यावरती ती आता रूममध्ये येते आणि आता जो इंद्र आहे त्याला विचारते, काय रे इंद्र, काय चाललंय तुझं आणि का गेला होता तू राणीकडे त्या अवस्थेमध्ये? तर इंद्र म्हणतो की अगं त्याच्या आईला भेटायला गेलो होतो, दुसरं काहीच नाही, असं म्हणत असतो. तर इकडं आता जो विक्रांत आहे तो म्हणतो की आपल्याला काहीतरी प्लॅन करावं लागणार आहे, कारण की इंद्र असा शांत बसणार नाहीये. आता तो वस्तीत जातोय ना, तो कायमचा वस्तीतच राहायला गेला पाहिजे, असं तो सांगत असतो उर्मिलाला. उर्मिलाला म्हणते की हो, आता काहीतरी आपण नक्कीच करूयात, असं म्हणते. आणि आता इकडं जी मालती आहे ती मालती म्हणत असते की इंद्र, नक्की सांग काय चाललंय आणि त्या पुरीचं काय आहे रे, आणि का रे, का तुझ्या एवढं मागं मागं पळतोस? तर आता इंद्र म्हणतो की आई कुठं काय आहे, काहीच नाही ग. तर आता लगेच ती म्हणते की अरे तुला काही समजलं तर पाहिजे ना, तू असं का वागतोयस इंद्र, आता खूप बदलला आहेस, पहिले तुला माझ्या हातची भाजी किती आवडायची, तू आज पहिल्यांदी माझा घास नाही खाल्ला, असं म्हणत असते. तर इकडं गोट्या आणि राणी बोलत असतात. तर गोट्या आणि राणी म्हणत असतात. गोट्या राणीला म्हणतो, काय ग, ते कडू कारला गोड झाला की काय, ते कडू कारलं तुझ्या प्रेमात तर नाही पडलं ना राणी, असं म्हणतो. तर आता राणी म्हणते की अरे गोटा काय बोलतोय तू, अरे तसं काही मला अजूनपर्यंत ते म्हटले सुद्धा नाही, असं म्हणते. आणि मालती असते, मालती इंद्राला विचारते, काय रे इंद्र, तुझ्या मनामध्ये नेमकं त्या पुरीविषयी काय आहे ना, मला सांगून टाक, असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो की अगं खरंच आई, काहीच नाही आहे माझ्या मनामध्ये तिच्याविषयी, तुला काय सांगू आता मी. तर आता ती म्हणते की मला माहिती आहे इंद्र, सांग काय आहे नक्की तुझ्या मनामध्ये. इंद्र म्हणतो काहीच नाही आहे. तर इकडं आता विक्रांत हा नवीन प्लॅन करत असतो आणि त्याचा प्लॅन असतो फॅक्टरीमध्ये काहीतरी करायचा. बघूया आता काय करतो विक्रांत, हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.